दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे। दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याचा आरोप आता करण्यात येतोय। सतीश सालियान यांनी हा आरोप केलाय। या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली आहे। तसेच या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशी मागणीही सतीश सालियान यांनी केलेली आहे। तर किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप दिशा सालियानीच्या वडिलांनी याचिकेमधून केलेला आहे। तर या सर्व प्रकरणानंतर आता सतीश सालियान यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही प्रतिक्रिया समोर येतात, आपण ऐकूयात। तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियानच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे। आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार? एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली, त्या लोकांना यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे। आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं, सत्य सांगावं। तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावं असं मी मागणी करेन। विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणींनी त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही। माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही। या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही। पिताश्रींनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, तर वेट अँड वॉच। हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पुरावा आहे, या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे। पण कोणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातला एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही। ज्यांनी याचिका सादर केलेली आहे त्यांच्याकडे जर का कुठले ॲडिशनल काही पुरावे असतील तर त्यांनी मला वाटतं ते आपल्या गृह विभागाकडे ते द्यावेत। नक्कीच त्याच्यावरती आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू। दिशा सालियानचा खून झाला का आत्महत्या झाला हा फार मोठा गहन प्रश्न होता। त्यावेळेला त्यांच्या वडिलांवरती किंवा कुटुंबावरती कोणाचा दबाव होता आम्हाला माहीत नव्हतं, पण आता त्यांनी याचिकेतच दबाव कोणाचा होता हे सांगितलं। ज्या बाबतीत नितेश राणे असतील, नाना राणे साहेब असतील, यांनी सातत्याने पुरावे देतो म्हणून सांगितलं, पण पुरावे घ्यायला कोण तयार नव्हतं। त्याच्यामधले अनेक गोष्टी समोर आल्या। अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येतं आहे की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे। CDR रेशो काढला गेला पाहिजे, त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे, तो वॉचमॅन होता तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे। तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोरही माहीत पडेल। दरम्यान या प्रकरणी दिशा सालियानच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये कोणते गंभीर आरोप केले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशीसाठी याचिका। दिशाचे वडील सतीश सालियान यांची हायकोर्टामध्ये याचिका। याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित। दिशावर सामूहिक अत्याचार करून निर्घुण हत्या केल्याचा आरोप। एनआयए चौकशीसाठी आता मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका। या प्रकरणात तपास प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी। समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी। मुंबई पोलीस दिशाभूल करत असल्याचा याचिकेत गंभीर आरोप। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया गंभीर। आपल्यासोबत मीनाक्षी म्हात्रे या जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्यानंतर आता
त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. काय अधिकची माहिती? निश्चितच तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा नव्यानं चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका जी आहे ती दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. मात्र गंभीर आरोप जे आहेत ते या याचिकेमध्ये थेट मुंबई पोलिसांच्या चौकशीपासून ते आदित्य ठाकरे असतील किंवा मग किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांवरती दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. थेट आपण पाहतोय की संपूर्ण हा प्रकार जो आहे मात्र उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर मात्र आदित्य ठाकरे यांची आज काय भूमिका ते मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. पण प्रामुख्याने आपण पाहतोय की तब्बल 5 वर्षानंतर आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये CBI सोबत NIAच्या हातामध्ये हा संपूर्ण तपास देण्यात यावा. यासोबतच समीर वानखडे यांच्याकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमकडनं हा संपूर्ण तपास जो आहे तो नव्यानं सुरू करावा अशी देखील मागणी दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी केलेली आहे. सध्या आपण पाहतोय की आज अधिवेशनामध्ये पूर्णतः याच मुद्द्यावरनं आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांकडनं घेराव घालण्यात येऊ शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची काय भूमिका आज राहते याकडेच प्रामुख्यानं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. सोबतच आपण पाहतोय की दिशा सालियन यांचे वडील आणि त्यांची आई जी आहे ती मुंबईच्या दादर इथल्या भोईवाडा परिसरामध्ये राहतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्यामुळे आपण पाहतोय की कालपासून दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र आज दिवसभरामध्ये त्यांचे वडील दिशा सालियनचे जे वडील आहेत सतीश सालियन हे माध्यमांशी बोलतात का, त्यांची काय प्रतिक्रिया आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जी मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.